नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरामध्ये आज धनत्रयोदशीचा सण अगदी उत्साहामध्ये साजरा होत असताना सोनं खरेदी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडीशी निराशा दिसतेय। कारण सणाच्या आदल्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली। दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव हा 3200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,34,800 रुपयांच्या नवीन उच्चांकावरती पोहोचलाय। अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार या दरम्यान चांदीचा भाव देखील 7,000 रुपयांनी घसरलाय। मात्र मागच्या सत्रामध्ये 99.9% शुद्धतेचं सोनं प्रति 10 ग्रॅम हे 1,31,600 रुपयांवरती बंद झालं होतं। म्हणजेच धनत्रयोदशीच्या आधीच सोन्यानं नवीन विक्रम केलाय। 99.5% शुद्धतेचं सोनं तब्बल 3,200 रुपयांनी वाढून 1,34,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं झालंय। तर गुरुवारी हेच सोनं 1,31,000 रुपये प्रति तोळा दरानं मिळत होतं। व्यापाऱ्यांच्या मते सणासुदीच्या काळामध्ये विक्रीमध्ये वाढ होईल या अपेक्षेनं अनेक ज्वेलर्सनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली। धनत्रयोदशी शनिवार आणि त्यानंतर दिवाळी सोमवार या सणांच्या पार्श्वभूमीवरती सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे। याशिवाय गुंतवणूकदार आणि विविध देशांच्या केंद्रीय बँका देखील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळताना आपल्याला दिसतायत। त्यामुळे भाव देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सोनं हे महागलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।